श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. कहाणी आदित्य रानूबाईची. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्यात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फुलं, दुर्वा, समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तिथं देवकन्या, नागकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसताय? तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे कशाला वसा हवाय? उठशील माचशील, घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्यांच्या पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रासह स्नान करावं, अप्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनांची रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानं फुलं व्हावीत, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा जेला, दशागंधांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघ सप्तमीस पूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढं, तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळेसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावणं धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबांच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेसराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाची घरी आला. लेकीनं बसावयास पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावयाची आहे, तू ती ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तो निघाला, प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं बाप आलाय. तसं तिनं बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करावायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 बापाच्या हाती दिली, 3 आपण घेतली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा काय आहे? जिनं काही ऐकलं नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्री जी झाली होती ती आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीत जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरले आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसादारानं घेऊन या. प्रधानाच्या राणीनं सांगितलं. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होना मोहरा भरल्या. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्यांच्या रूपानं तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? देवानं दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुमची दासी कोणाच्या? तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. तुमच्या राणीला माझा निरोप सांगा.
त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं, नाहू माखू घातलं, काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराखांच्या रूपानं आलाय. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. देव दिलं, कर्मानं नेलं. पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानांच्या राणीनं न्हाऊ माऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण देवानं बुडवलं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला, हातची शिदोरी घेऊन गेले. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण देवानं ते सारं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली. न्हाऊ माखू घातली. पाटावर पाटाव नेसायला दिली. प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी सांगू लागली. काय असं करतेस तू, मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस तू, म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, पखर आली. मला ग, पापिनीला छत्र कोठली, चामरं कुठली, पाईक कोठले, पखर कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला. वाटेनं जाऊ लागले. तो पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्यानं राणी घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याच्या लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारे, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोती घेऊन 3 आपल्या हाती घेतली, 3 माळ्याच्या दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चित्त भावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेच गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. एक म्हातारी होती. तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंता करीत ती बसली होती. तिला म्हणाला, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे गेली.
राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं ती चित्तभावाने ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिला तो वसा सांगितला. पुढे चौथे मजलेच गेले. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिटोरा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण काना डोळा माणसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती, ती मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळे पाणी तापवले. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचळणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चांबळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, म्हातारीला कानाडोळा, मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरांची सुफल संपूर्ण.